काय रे, काय झालं? दोघं जोडीने आलायसा? आओ मम्मी, ह्यासनी जरा तुमच्याशी बोलायचंय. आओ बोला ना. पृथ्वी, असं काय काम आहे जी तू बायकोला घेऊन आलाय संग? मम्मी, मग अशी तुझं हे काय चाललं होतं? तू त्या वीरूला पाक खुर्चीवर बसवायला निघाली होतीस. तो एवढा नाही म्हणत होता तरी बी त्याच्या गुडघ्याला वाशिंग बांधत होतीस. नाही तर काय मम्मी, तुमच्या नंतर तुमच्या खुर्चीवर बसायचा खरा अधिकार ह्यांचाच आहे. तर वीरू भाऊजी ह्या घराचं कारभारी झालेलं आम्हाला दोघांना बी पटणार नाही. हो. आता हे तू सांगणार मला? अरे हे सगळं कुणासाठी चाललंय? 1000 वेळा सांगितलंय तुला तुझ्या बायकोच्या नादी लागू नको म्हणून. तुम्हाला दोघांनी कधी हाकला येणार आहेत? हाय का आता? अहो मम्मी, माझं काय चुकलं? मी तर ह्यांचाच विचार करत होते. तुम्हीच त्या वीरू भाऊजीसनी सगळं द्यायला चाललंय. पाजळलीस का तुझी अक्कल? अगं वीरू राजकारणात येणार नाही असं वचन दिलं त्यानं सुनंदाला, आणि म्हणून मी ही चाल खेळल्या. लोकांमध्ये त्याचं नाव होतंय, तो लोकांची कामं करतोय, ते बी माझ्याशिवाय, आणि मला त्याचीच भीती आहे. पण तो आता हितनं पुढं जी काही कामं करल ना, तो माझ्या परवानगीनं करल. तो समाजकारण करल आणि त्याचं आपण राजकारण करायचं. त्याच्या मागं समाजकारणात उभं राहणारी माणसं राजकारणात आपल्याच मागं उभं राहणार आहे. मग यात फायदा कुणाचा आहे? हा, आपलाच फायदा आहे. बरं झालं कळलं तुला. अरे जिकडं पाऊल पडणार पायतान बी तिकडच जाणार. आणि ह्या वीरू नावाच्या पायतानाला आता मी पाहिजे तसं वापरू शकते. आणि हे सगळं तुमच्या फायद्यासाठी करते, एवढं डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. चला निघा आता. आओ चला. मम्मीचा माझ्यावर लय विश्वास आहे आणि माझा बी मम्मीवर. चला येते हा मम्मी. आज चला. काकी, तुमच्यासाठी स्पेशल सरबत. दीपे, अगं काय फॉरेनला गेली होतीस का लिंबू आणायला? हा, एवढा उशीर सरबत आणायला तुला? हे प्रश्न तुमच्या सुनबाईला विचारा. 1000 प्रश्न विचारून माझ्या डोक्याची वाट लावली पार्टीनं, म्हणून वेळ लागला. एवढं काय विचारत होती ती? अहो काकी, काय विचारत नव्हती ते विचारा. मला काय म्हणत होती माहितीये का? काकीचं वागणं कसं आहे, काकीचा स्वभाव कसा आहे, काकीनं काही घोटाळा तर नाही ना केला, आणि आता काकीचं पुढे जाऊन राजकीय पाऊल काय आहे. पण काकी, मी एका शब्दानं काय नाही सांगितलं तिला. काय? हिला कशाला पाहिजे एवढी माहिती? नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. पण काय? मला ते हुडकून काढायला पाहिजे, नाहीतर सगळ्या मेहनतीवर खाना फिरवल ही. मला कायच कळना झालं. काकी वरवर एवढ्या चांगल्या वागत्यात, घड तुटू देणार नाही असं म्हणतात, पण मग स्वतःच हे असं का करतात? नाही, मला काय पण करून ही वीरूशी बोलायलाच पाहिजे. बरं झालं तू आलास, तुझ्याशी लई महत्वाचं बोलायचं होतं. सकाळपासून असंच म्हणतेस आणि काहीच बोलणं झालेस. अरे कारण मला जी गोष्ट सांगायची ती एवढी साधी नाहीये वीरू. काय झालं पिऊ? आपल्या घरी वेगळंच राजकारण चालू झालंय. म्हणजे? हे बघ, मला माहितीये आता मी तुला जे काही सांगेन त्यावर तुझा विश्वास बसणार नाही, पण काय झाले पिऊ? वीरू, काकींनीच तुला जेलमध्ये पाठवलं होतं, आणि काकींनीच चव्हाण साहेबांना तुझ्यावर केस करायला सांगितली होती. काय पिऊ, तू काय बोलतेस? ही असं होणं कधीच शक्य नाही. मला बी जर तू हे सांगितलं असतं ना तर माझा विश्वास बसला नसता. पण आज सकाळी मी स्वतः फोनवर चव्हाण साहेबांच्या तोंडून हे ऐकलं. त्यांनी आपल्या घरच्या फोनवर काकींसाठी फोन केला होता, जो मी उचलला, आणि त्यांनी काकी समजून मला सगळं काही सांगून टाकलं. पिऊ, काकी असं कधीच काय करू शकत नाही. त्यांनी माझ्यासाठी, या घरासाठी लय काय काय केले, आणि सकाळी मला म्हणायला पण
तुला पाहिजे तेवढी लोकांची मदत कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आता मला सांग, त्यांना जर मला जेलमध्ये पाठवायचं असतं तर एवढं सगळं कशाला केलं असतं? तेच तर कळणं झालंय वीरू. पण वीरू, मी तुला जे काही सांगते ते सगळं खरं आहे. चव्हाण साहेब स्वतः म्हणाले की तुमच्या सांगण्यावरनं मी वीरूवर केस केली आणि आता तुम्हाला माझी मदत करावी लागेल. आणि एवढंच काय, अरे त्या नाना पाटोळेंच्या पोराच्या नोकरीसाठी सही करू नका हे बी काकींनीच त्यांना सांगितलं. पिऊ, आता मला खात्री पटली की ह्याच्या मागं कोणीतरी लय मोठं राजकारण करते बघ. आता बघ ना, चव्हाण साहेबांना जर खरंच काकींना फोन करायचा असता तर त्यांनी काकींच्या मोबाईलवर केला असता, घरच्या फोनवर नाही. ह्याचं कारण हेच की समोरच्याला आहे ना हे तुला सांगायचं होतं, म्हणून त्यांनी घरच्या फोनवर केलाय. मला नाही वाटत असं काही असेल. पियू, तुला हे राजकारण नाही कळायचं, तू याच्यात पडू नकोस. कोणीतरी ना लय मोठं राजकारण खेळते. उगा आपल्या घरामध्ये आपल्या लोकांमध्ये आहे ना कोणीतरी फूट पाडण्याचा प्रयत्न करते. तू एक गोष्ट लक्षात ठेव, काकी आपल्याला रागावतील, सुनावतील, पण आपल्या बाबतीत कधी राजकारण नाही खेळणार. त्यामुळे सगळे ना डोक्यातनं कायमचं काढून टाक. आणि एवढंच ध्यानात ठेव, आपल्याला हे घर तोडायचंय, तोडायचं नाही. वीरू, मला कळतंय की तुला हे घर तुटू द्यायचं नाही, पण मी जे काकींबद्दल सांगतेय तुला का कळत नाहीये? आता काही बी झालं तरी काकींचा खरा चेहरा मी शोधणार, म्हणजे शोधणारच. काका, चहा. वीरू, हा, चहा घे ना. तीन मी नंतर. अरे थंड होईल वीरू, आधी घे ना. विरू म्हणजे एकूण 1600 झाडाचा आंबा आहे आपला. हा, आता हा सगळा आंबा उतरवायचं म्हणलं ना तरी 2-3 दिवस जातील बघ. आपण एक काम करू, एखादा व्यापारी बघून त्याला काम हे उक्त देऊन टाकू. काका मी काय म्हणतो, व्यापाऱ्यासनी देण्यापेक्षा आमचा शेतकऱ्यांचा ग्रुप आहे का नाही, त्यांना देऊया काही आंबे उतरायचं काम. म्हणजे ते झाडावरनं आंबे उतरवतेली पण आणि निघतेली पण. काय गरज नाही त्याची, एखाद्या व्यापाऱ्याला देऊ आणि मोकळं होऊ. थोडा थोडका नाही आपला आंबा, नाही म्हणलं तरी 10-12 लाख येत्यात. कलिंगड इकणं आणि आंबा इकणं यात लय फरक आहे. कलिंगड इकली म्हणजे तुला हे बी जमलं असं वाटलं का? कुठं 1 ट्रक कलिंगड आणि कुठं 1600 झाडं. सोपं काम नाही ती. सोपं नसलं तरी अशक्य पण नाही. आपण सगळ्यांनी मिळून जर केलं तर होईल की सोपं. हे बरोबर आहे विरूच, उलट त्यात आपला फायदा आहे. फायदा कसा काढायचा ती कळतं मला. आतापर्यंत आंब्याच्या बागेचं सगळं मी बघत आलोय, तर तो कसा ऐकायचा, कसा उतरवायचा ही पण मीच बघणार. या घरची कारभारी मी आहे. त्यामुळे या घरात कुणी काय करायचं हे मी ठरवणार. काकी, मम्मी बरं झालं तू आलीस. तूच सांग यासनी ही पप्पा त्या वीरूच्या शेतकऱ्यांच्या गटाला काम द्यायला निघाल्या. काकी, अहो शेतकऱ्यांच्या गटाला जरी काम दिलं ना त्यांचं भलं होईल, त्यासनी 2 पैसे मिळतील आणि आपला बी फायदाच होईल. ठीक आहे, आंब्याचा सगळा व्यवहार वीरू आणि त्याचं शेतकऱ्यांचं गटच बघेल. अगं पण मम्मी असं कसं? आतापर्यंत बागेचं सगळं मी बघत आलोय, आता पण मीच बघणार. नुसतं बघून काय होत नाही, त्यातनं फायदा मिळवून द्यायला लागतोय. आणि तुझ्यापेक्षा वीरू म्हणतोय त्यातनं जास्त फायदा आहे. त्यामुळे आपल्या माणसांना रोजगार बी मिळेल आणि दोन्ही गोष्टी जर मिळणार असतील तर मग आपला होणारा फायदा का सोडायचा? ठीक आहे, तुम्हाला पाहिजे ती करा, पण आता इथनं पुढं त्या आंब्याच्या बागेचं मी काहीच बघणार नाही. पृथ्वीवर ऐक की. काकी, पृथ्वीला नसेल आवडलं तर राहू देत, त्यालाच उतरू द्या बाग. आमच्या गटाला नको हे काम. वीरू, अरे तो लहान आहे,
सगळंच त्याच्या मनासारखं करून कसं चालेल? मी तुझ्या पाठीशी आहे. ते काही नाही, आंब्याचं तू आणि तुझ्या शेतकरी गटानंच सगळं बघायचं. तेव्हा जा कामाला लाग, तुझ्या मनासारखं कर. हा जी काकी, तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्यात. अरे तो तर कायम आहे. काका येतो. कांचन, बरं केलंस तू वीरवर जबाबदारी दिलीस ती. ही तर काहीच केलं नाही मी, अजून बरंच काय बाकी आहे त्याच्यासाठी. कर कर. मला कळतंय का की तुम्ही वीरूला खोट्या मायेच्या जाळ्यात फसवताय आणि तो पण यात अडकत चाललाय. पण मी त्याला या जाळ्यात फसवू देणार नाही. त्यासाठी तुमचा खरा चेहरा मला त्याच्या समोर आणावाच लागेल. ऐक ना, आपण एकदा बोलूयात का चव्हाण साहेबांशी? कशाला? अरे एकदा त्यांचं म्हणणं काय ते तरी ऐकून घेऊ. म्हणजे ते जे काही बोलले ते खरंच खरं होतं का कोणी भाग पाडलं त्यांना बोलायला? मला अजून बी संशय आहे काकींवर. पियू, तुला एकदा सांगितलं नाही मी की डोक्यातनं सगळं काढून टाक म्हणून. अगं काकी आहे ना, आपल्या बाबतीत कधीच काही चुकीचं वागू शकत नाही. आत्ताही तू बघितलंस ना, त्यांनी पोटच्या पोराच्या विरोधात जाऊन आंब्याचं काम आपल्या शेतकरी गटाला दिलंय की. तरी बी तू असं बाहेरनं कोण बी फोन करते त्यांचा विश्वास ठेवते आणि काकींवर संशय घेतेस. अरे मला हे सगळं मान्य आहे वीरू, पण कधी कधी असं होतं ना, आपल्याला जसं दिसतं तसं नसतं. पियू, पण इथं जसं दिसतंय तसंच आहे. अगं काकींचं लय जीव आहे माझ्यावर, आणि त्या ना माझ्या बाबतीत कधी काही चुकीचं होऊच देणार नाही. तो विषय ना आता इथं संपवून टाक. चल येतो मी. तुला कसं समजू वीरू? अरे तू डोळं झाकून काकींवर विश्वास ठेवतोयस इथपर्यंत ठीक आहे, पण इतका बी विश्वास ठेवू नकोस की तुला आजूबाजूचं काही दिसायचंच नाही. काकी लई वेगळा डाव खेळत आहे. तो येळीच नाही उधळला ना तर आपल्याला लई महागात पडेल. मला कायच कळना झालं. काकी वरवर एवढ्या चांगल्या वागत्या, घर तुटू देणार नाही असं म्हणतात, पण मग स्वतःच हे असं का करतात? नाही, मला काय पण करून ही वीरूशी बोलायलाच पाहिजे. या मम्मीच्या डोक्यात तर काय चाललेलं असतं काय माहिती. काय गरज होती का त्या वीरूला आंब्याच्या बागेचं काम द्यायची? आतापर्यंत मी सगळं व्यवस्थित बघत होतो ना. वीरूला राजकारणात येऊ द्यायचं नाही असं बी म्हणते आणि नेहमी त्यालाच मोठं करते. स्वतःच्या पोराचे हित कधी बघणार आहे काय माहिती. अहो तुमचं सोडा, माझ्या हिताचं तरी काय बघतात का त्या? बघल तेव्हा आपल्या दोघांशी असंच वागत असतात. तुम्ही एखादा चांगला निर्णय घ्यायला लागला, त्यांच्या पोटात दुखलंच म्हणून समजा. वा सुनबाई, चांगला उद्धार करतीस की ग माझा. दोघ जण वयानं वाढलायस. हा जरा आकलं ना पण मोठं व्हा की. हे असं सारखं घालून पाडून बोलत असतं आम्हाला. मम्मी काय हो, वीरू भाऊजीसनी काय ह्यांच्यापेक्षा जास्त अक्कल आहे? ते सगळं त्या आंब्याच्या बागेचं काम त्यासनी देऊन टाकलं तुम्ही. तुमच्या पोरावर ना तुमचं प्रेमच उरलं नाही. ए गप्प बसती का बाई? हा ह्याच्यावर प्रेम असल्याशिवाय हे असलं राजकारण करते वय मी? दरवेळी माणसासनी डावलून चालत नाही. समोरच्याचा विश्वास संपादन करायचा असेल ना तर त्याच्या पदरामध्ये दाण टाकावं लागतं. हा काही गोष्टींवरती पाणी सोडायला लागतं. जरा लांबचा विचार करायला शिका. तू माझा वाईच विचार करू म्हणजे झालं. तुझाच विचार करते रे बाळा, पण तुला कुठे कळतंय? हा कसं कळेल म्हणा? ही आहे ना तुला शिकवायला. तू डोक्यात कसं शिरणार तुझ्या? मम्मी तुला पाणी सोडावंसं वाटतंय ना तर अशा दुसऱ्या पण लय गोष्टी आहेत, पण नाही, तू नेहमी माझ्या हक्काच्या गोष्टींवरतीच मला पाणी सोडायला लावतीस. अवघड आहे रे देवा, अवघड आहे. असा कसा रे तू पापावर गेलास? हा माझ्यावर गेला असतास ना, आत्ता पतोर युवा आमदार होऊन मिरवला असतस आणि त्या वीरूची जिरुली बी असती आणि मला हे सगळं राजकारण करायची गरज पण पडली नसती. आता वाईच वाट बघ.
हळूहळू सगळ्याची उकल होईल. तवर जरा शांत हो. आणि हिच तेवढं ऐकायचं नाही. ही डोक्यात किट्ट करून ठेव. बघितलं ना तुमच्या मम्मी काय म्हणलं ती. मला नाही वाटत त्या आयुष्यात तुम्हाला कधी पुढे जाऊ देतील. अहो नुसतंच बळीचा बकरा बनवतात ते तुम्हाला. आज म्हणलं त्या आंब्याच्या बागेवरनं पाणी सोड, उद्या म्हणतील वीरू भाऊजींसाठी पद सोड. तवा मी बरं माझं पद सोडीन त्याच्यासाठी. मम्मी नंतर हितला कारभारी मीच होणार आहे. अहो त्यासाठी आपण वीरू भाऊजींना मोठं नाही होऊ दिलं पाहिजे. त्यांचा प्रत्येक डाव आपण हाणून पाडला पाहिजे. माझ्या डोक्यात की नाही एक भन्नाट आयडिया आले. कसली आयडिया? हे बघा, वीरू भाऊजी ते आंबे नक्कीच उतरवणार, पण त्यासनी ते इकायला नाही जमणार. काय सांगता येत नाही. मागच्या वेळेला त्यानं कलिंगड इकली, तसं तो आंबा पण इकल. नाही जमणार. एवढा मोठा शेतकऱ्यांचा गट आहे त्याच्याकडं, आणि असं कसं नाही जमणार? अहो तुमच्या मम्मी म्हणतात तसं खरंच तुम्ही तुमचा मेंदू वापरत नाही का? अहो, त्यासनी जमणार नाही म्हणजे आपण त्यासनी ते काम करू द्यायचं नाही, कळलं का? नाही. हे बघा, वीरू भाऊजी ते आंबे उतरवणार आणि ते विकायला नेणार. त्या विकायच्या कामात त्यासनी आपण आडकाठी घालायची आणि त्यांच्या कामाचा खोळंबा करून ते सगळा माल वाया घालवायचा. लाखाच्या घरात तरी नुकसान जाईल आणि मम्मींची तळपायाची आग मस्तकात जाईल. मग इथनं पुढं आयुष्यात त्या वीरू भाऊजींना जबाबदारीचं काम देत नसतात, कळलं का? अगं निशा, कसली भारी आयडिया आहे ही. आता आपण असंच करू. लय समाजकारण करू वाटते ना त्या वीरूला. चांगलीच अद्दल घडू त्या. चव्हाण साहेब इकडं. हीच संधी आहे त्यांना विचारायची. काकींनी नक्की त्यांना काय सांगितलं हे त्यांनाच विचारायला पाहिजे. काकी साहेब, काकी साहेब, काकी साहेब. साहेब, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोलो. जरा बाजूला येतं का? महत्वाचं काम. मला काकींशी बोलायचं आहे. आपलं बोलणं झालं की मी बोलवते की काकींना. भेटतील का तुम्हाला? बोला, मला काकीशी लवकर बोलायचं. अहो तुमचा जास्त वेळ नाही घेणार. ते मला विचारायचं होतं. काल सुनबाई, घरात आलेल्या पाहुण्यांना घरात बोलवायचं असतं, घराबाहेर उभं करायचं नसतं. चव्हाण या. बोला, काय काम होतं? अहो काकी. थांबा. सुनबाई, जा पाहुण्यांना चहा घेऊन ये. हो. चव्हाण, तुम्हाला काय गरज होती घरापर्यंत यायची? जे काय बोलायचं होतं ते फोनवर बोलायचं होतं ना. अहो काकी, त्यासाठी तुम्ही फोन तरी उचलला पाहिजे. मी किती फोन केले, तुम्ही फोनच उचलला नाही. अहो घरच्या फोनवर मी फोन केले, मी एवढं सगळं बोललो, पण तुम्ही काहीच न बोलता फोन ठेवून दिलात. एक मिनिट, मी कधी बोलले तुमच्याशी घरच्या फोनवर? मी तर काल घरचा फोन उचललाच नव्हता. कुणाबरोबर बोलला तुम्ही? चव्हाण, काय भलतं चालतं तरी बोलला नाही ना? अहो नाही काकी, माझ्या नोकरीचं काहीतरी करा, एवढंच बोललो. माझी नोकरी वाचवा काकी साहेब. सांगितलेलं एक काम धड करता येत नाही तुम्हाला, आणि काय नोकरी वाचवा? माफ कर काकी, माझ्यावर लय प्रेशर होतो. ठीक आहे, बघू आपण काय करायचं. आता निघायचं बघा. चहा. चहा सोडलाय मी. सुनबाई,
घरात कामं पडलेत. जा आवरून घे. जातीयस ना? हो